नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अंडा बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 300 ग्राम बासमती तांदूळ घेतले आहेत. बघू शकता तुम्ही. त्याला आपण 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत. ते तुम्ही बघू शकता, मी तांदूळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊया. अर्धा तास झाला आहे. बघू शकता तुम्ही, तांदूळ आपले छान भिजले आहेत. आपण गॅसवर कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये खडे मसाले घेऊया. 2 लवंग, 4 मिरी, 1 चक्रीफूल, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता, अर्धा कापलेला लिंबू, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप टाकून छान मिक्स करून घेऊया. नंतर मग त्याच्यामध्ये भिजलेले तांदूळ टाकूया. इथे तांदूळना आपल्याला फक्त 90% इतके शिजवून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजवून नाही घ्यायचे. इथे बघू शकता तुम्ही, भात मी पूर्ण शिजवून नाही घेतला. नखाने दाबले की 2 तुकडे होतील इतपतच आपल्याला भात शिजवून घ्यायचे आहे. आता त्याला निथळून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया. इथे आपण 2 मोठे कांदे घेतले आहेत. बिर्याणीसाठी त्याचा आपण बरिस्ता करणार आहोत. त्यांना आपण कट करून घेऊया. जर आपण कांदा इथे उभा कापण्याऐवजी आडवा जर कापला ना, तर कांदा कापल्यानंतर मस्त सुटसुटीत असा होतो आणि तळण्यास सोपा जातो. बघू शकता, मस्त कांदा आपला असा सुटसुटीत झाला आहे. आता आपण त्याला तळून घेऊया. इथे मी तेल घेतलं आहे. आता चिरलेला कांदा आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि मध्यम गॅसवर तळून घेऊया. सोनेरी रंग झाला की त्याला काढून घेऊया आपण. कांदा मस्त तळून झाला, साईडला ठेवून देऊया. कांदा तळून झाला की त्याच तेलामध्ये मी इथे 6 उकडलेले अंडी घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा लाल तिखट घालून सोनेरी रंगावर परतून घेऊया. परतून झाले आहेत, काढून घेऊया. नंतर तोच तेल मी घालून घेतला आहे आणि तोच तेल मी वापरणार आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा, तेजपत्ता आणि 1 बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घेऊया. नंतर मग त्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया. 1 बारीक कापून घेतलेला टोमॅटो घेतला आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालून छान परतून घेऊया. नंतर मग अर्धा कप दही घेतला आहे. दही तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. दह्याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकू शकता. आता अंडे टाकून आपण छान मिक्स करून घेऊया आणि थोडा पाणी टाकूया. परत एकदा परतून घेऊया आणि कोथिंबीर, पुदिना टाकून घेऊया आणि आपण तळून घेतलेला कांदा टाकूया आणि परत एकदा परतून घेऊया. इथे बघू शकता, मस्त असा आपला अंडा मसाला रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण भाताचे लेयर लावून घेऊया. 1 लेयर लावून झाला की त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकून घेऊया. परत मग त्याच्यावर आपण थोडा भात टाकून घेऊया आणि इथे मी लाल फूड कलर घेतला आहे आणि पिवळासुद्धा घेतला आहे. नंतर मग त्याच्यावर परत एकदा तळलेला कांदा टाकून थोडी कोथिंबीर, पुदिना टाकून घेऊया आणि 1 चमचा तूप टाकूया आणि शेवटी थोडा बिर्याणी मसाला टाकून आपण 20 ते 25 मिनिटासाठी आपण मंद आचेवर बिर्याणी झाकून शिजवून घेऊया. शकता इथे 25 मिनिटं झाली आहेत. बिर्याणी आपली तयार आहे. एका साईडनं तिला काढून बघूया. हे बघा, मस्त अशी आपली बिर्याणी रेडी आहे. मस्त असा भातसुद्धा आपला सुटसुटीत झाला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला कशी वाटली ही अंडा बिर्याणीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.